मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत मोठी बातमी आणि खुश करणारी बातमी आता समोर आली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता दोन्ही हप्ते आता शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये एकत्र येणार अशी बातमी आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। हे पैसे मागच्या 2 दिवसांपूर्वीच वितरित केले जाणार होते, परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकारने निधीची कमतरता असल्यामुळे पैसे सोडण्यासाठी विलंब केला। आता मात्र काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडून इथे पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता बघा राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी त्यांनी मंजुरी दिली। आता याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे निधी जमा करण्यास त्यांनी देखील मंजुरी मिळाली। आता बघा शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आणि आनंदाची बातमी आपल्याला म्हणावं लागणार आहे, कारण की बघा त्यांच्या खात्यामध्ये तब्बल आता 6,000 नाही तर 8,000 रुपये तुम्हाला जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे, कारण की शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघा इथं सरकारच्या माध्यमातून इथं हा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे शेतकरी बांधव इथं नाचू लागलेले आहे। राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व केंद्र सरकारकडून इथं जे काही पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता होता तो नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून हे पीएम किसान 21वा हप्ता संदर्भातील मीटिंग जाहीर केली आणि त्यांच्या खात्यामध्ये या सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल आता बघा 8,000 रुपये एकत्र येणार, कारण की यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। तुम्ही भरपूरशे चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ देखील बघितला असेल। आता बघा त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळायला सुरुवात झाली, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे मिळणार नक्की बघा। तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील तर तुमच्यासाठी सर्वात मोठा महत्त्वाचा व्हिडिओ आजचा असणार आहे। बघा खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी दोन्ही हप्त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे। बघा इथं हे पैसे आता मिळायला सुरुवात झालेली आहे। आता काही जसं की मागील दिवसांपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सुद्धा वाटप झाले आहे, म्हणजे की पगार शेतकरी बांधव सप्टेंबर महिन्याच्या आठवड्याच्या महिन्यापासूनच इथं वितरणाचं इथं जे काही पावसामुळे भरपूरशे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, तर नुकसान भरपाईपोटी 2022 ते 24 पर्यंतचा जो काही अतिवृष्टी किंवा पीक विमा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं होतं, तर अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे अजून 2 ते 3 दिवसात वाटप होणार आहे। बघा पीक विम्याचे पैसे वाटप होणाऱ्या भरपूरशा लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना जे काही संजय गांधी निराधार योजना, पेन्शन योजना, तर या योजनेमुळे हे काही जसं की वाटप करणं शक्य झालं नाही। आता पीएम किसान योजनेचा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा हप्ता या दिवशी येणार, कोणत्या दिवशी येणार, पहिल्या टप्प्यामध्ये किती जिल्ह्यात येणार, संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी मित्रांनो, तर बघा नैसर्गिक आपत्ती किंवा अतिवृष्टीमुळे जे काही पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे फक्त पैसे जमा होणार, तर त्यासाठी काही पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये आणि पात्र जिल्ह्यांमध्येच हे पैसे जमा होणार आहेत। तर बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हे सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही, तर मग बघा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी आजची खुशखबर आली आहे। बघा म्हणजेच की बघा या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांची नमो शेतकरी व पीएम किसान योजनेच्या हप्त्याची आतुरता संपलेली आहे। बघा दिवाळीनिमित्त तुम्हाला पैसे जमा होणार असे जसे की भरपूरशा अफवा आपण न बघितल्या, परंतु दिवाळीनिमित्त तुम्हाला पैसे जमा झाले नाही, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला पैसे जमा झाले नाही। आता त्या शेतकऱ्यांसाठी एक तारीख आता सरकारने जाहीर केली की शेतकऱ्यांना निराश आपण करू नये, कारण की त्यांना दिवाळीनिमित्त जे काही अफवा इथं पसरली होती, तर आता दिवाळीनिमित्त त्यांना वाटप झालं नाही, परंतु आता त्यांना वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। बघा असं सरकार स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे। आता या योजनेच्या अंतर्गत हे दोन्ही हप्ते एकत्र तुमच्या खात्यामध्ये येणार। तर बघा शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे जे काही तुम्हाला हप्ते मिळाले, आता पीएम किसान योजनेचा व नमोचा हप्ता एकत्र तुमच्या खात्यामध्ये येणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणावं लागणार आहे, परंतु जिल्ह्याची यादी आणि बघा पात्र शेतकऱ्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी एक बैठक पार पाडली। या बैठकीमध्ये या ठिकाणी निर्णय झाला, प्रमुख बँका देखील निवडण्यात आलेल्या आहे। तर मग बघा शेतकरी बांधवांना पाहून घेऊया की कोणत्या बँकेमध्ये हे जे काही पात्र बँक असणार आहे, त्या पात्र बँकेमध्ये सर्वात पहिला आधी म्हणजे इथं पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, तर त्यासाठी तुम्हाला हे जे काही पात्र जिल्ह्यांची यादी असणार आहे आणि पात्र बँकांची यादी असणार आहे हे पाहणं अतिशय आवश्यक असणार आहे, तरच तुम्हाला पैसे जमा होणार। शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ता
दत्तात्रय भरणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची सूचना दिली. आता 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेचा घोटाळा झाला होता. तसेच घोटाळे नमो शेतकरी आणि PM किसान योजनेमध्ये होऊ नयेत यासाठी राज्य सरकारने काही महत्त्वाची इथं अट घातलेली आहे. पात्रता नियम आता हे सरकारने लावलेले आहे. बघा शेतकरी बांधव, या अटी आणि नियमात आणि जे काही शेतकरी यामध्ये पात्र असतील तर त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचं वाटप होत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. अन्यथा शेतकरी मित्रांना हे पैसे मिळणार नाही, सर्वांनाच हे पैसे मिळणार नाही. बघा, सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळत नाही, तुम्हाला देखील माहीत आहे. आता भरपूरशे शेतकऱ्यांनी यामध्ये घोटाळे केलेले आहे, तर त्या शेतकऱ्यांना देखील हे हप्ते बंद होणार अशी माहिती त्यांनी सांगितली. परंतु तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल आणि तुम्ही 100% खऱ्या अर्थाने अर्ज भरला असेल आणि तुम्ही काही मिस्टेक न केली तर तुम्हाला 100% पैसे मिळणार. तर बघा, हे नियमावली जाहीर करण्यात आली. यामध्ये पहिला नियम बघा, शेतकरी बांधव हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. दुसरा नियम म्हणजेच बघा, शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या पोर्टलवरती नोंदणीकृत असावे. तिसरा नियम बघा, शेतकरी बांधव आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणती सदस्य सरकारी कर्मचारी किंवा इतर सरकारी नोकरीला लागले नसावे. आणि सोबतच शेतकरी बांधवांकडे पिवळे व केसरी राशन कार्ड इथं असावे, पांढरे राशन कार्ड नसावे. तर ज्या 4 ते 5 अटीमध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला 100% पैसे मिळणार. त्या व्यतिरिक्त बघा, 4 चाकी इथं वाहन तुमच्याकडे असाल आणि पेन्शनधारक तुमच्या घरी कोणी व्यक्ती असेल त्यांच्या नावावर तुम्ही नमो शेतकरी PM किसान योजनेचा हप्ता इथं मिळवत असाल तर कदाचित त्यांना देखील हप्ता बंद होऊ शकतो. त्या व्यतिरिक्त बघा, इथं 5 एकरपेक्षा कमी जमीन तुमच्याकडे असेल तर तुम्ही पात्रतेमध्ये बसत आहात. त्या व्यतिरिक्त बघा, जर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही पात्रतेच्या बाहेर जाणार, म्हणजेच तुम्हाला इथं हप्ता मिळणार नाही. तर बघा, तुम्ही खरोखर नमो शेतकरी योजने किंवा PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर सर्व अटी आणि नियमांमध्ये बसत असाल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार अशी माहिती स्वतः राज्याचे कृषी मंत्री आणि जे काय आपले मुख्यमंत्री असणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. बघा, सर्व शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा कमी म्हणजे 5 एकरपर्यंत तुमच्याकडे जमीन असेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, या नियमांमध्ये तुम्ही बसत असाल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार. आता बघा, सरकारने जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे. तर आता आपण जिल्ह्यांची यादी बघून घेऊया. त्यानंतर बँकांची यादी मी तुम्हाला सांगतो की कोणत्या बँकांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, इथं सर्व शेतकऱ्यांसाठी आता जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली. तर बघा, जिल्ह्यांची यादी अकोला, बीड, परभणी, त्यानंतर बघा यवतमाळ, हिंगोली, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अहमदनगर, उस्मानाबाद, त्यानंतर गडचिरोली आणि नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, वर्धा, अमरावती, अकोला. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये देखील तुम्हाला पैसे जमा होण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यांमध्ये तुम्ही रहिवासी असाल, राहत असाल आणि तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला 100% पैसे मिळणार आहे. PM किसान व नमो शेतकरी योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल, आधी तुम्हाला हप्ते मिळाले असतील तर 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार. परंतु सरकारने एक अट ठेवलेली आहे, फार्मर आयडी जर तुम्ही काढली नसेल तर फार्मर आयडी काढून घ्या. जेणेकरून फार्मर आयडी जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला आधार कार्ड आणि जे काही तुमचं बँक पासबुक असणार आहे तर त्याची आवश्यकता कमीच तुम्हाला पडत असतो. फार्मर आयडीवरती बँक पासबुक असो, आधार कार्ड, राशन कार्ड, सर्व शेतकऱ्यांची माहिती इथं उपलब्ध असते, ऑलरेडी रजिस्टर्ड असते. तर तुम्हाला फार्मर आयडी काढून घ्यायची आणि तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. जेणेकरून तुम्हाला जे काही PM किसान व नमो शेतकरी योजना, पीक विमा योजना, जे काही शेती संदर्भातील सर्व कृषी संदर्भातील योजना असतील तर सर्व योजनांचा लाभ आसानीने तुम्हाला मिळणार. तर अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.